तुमचं पूर्ण नाव काय? माझं नाव गोविंद किशनजी वाघमारे. गोविंद किशनजी वाघमारे. शिक्षण किती? माझं बी ए म्हणजे फायनल नाही झालं पण बी ए झालं. बी ए द्वितीय वर्ष. मूळ गाव? हे औरंगाबाद. औरंगाबाद. म्हणजे हा कोणता पुरा आहे? हे भीमपूर आहे. 52 पुरे होते त्यातला हा भीमपुरा. वडील इथंच राहते तुमचे? माझे वडील औरंगाबाद हे होतं ना आपलं हॉटेल, रेल्वेचं हॉटेल होतं ते आपल्या कोर्टासमोर नाही का. अच्छा. तिथे नोकरीला होते का? सर्व्हिसला. शिक्षित होते काही? नाही, ते रेल्वेमध्ये वेटर म्हणून सर्व्हिस होती. हॉटेल होती मोठी. अच्छा. त्या काळात हे गेस्ट हाऊस काही नव्हतं औरंगाबादचं. त्यावेळेस आपले इंदिराजी, नेहरूजी, बाबासाहेब स्वतः तिथंच अशोक हॉटेलला यायचे? नाही, औरंगाबाद अशोका नाव नंतर झालं तिचं. अच्छा. तिचं नाव औरंगाबाद रेल्वे हॉटेल. त्यांचं काय पूर्ण नाव होतं वडिलांचं? किशनजी संभाजी वाघमारे. ते पूर्वापार इथंच राहणार आहे? आम्ही इथलेच राहणार. आमच्यामध्ये ही 4थी पिढी चालू आहे आमची. 4थी पिढी. आणि तुमच्या पिढीचा मूळ व्यवसाय काय होता समजा? ते घोडे आहे ना, ते जे ब्रिटिश लोक होते नाही का, इंग्रज लोक, त्यांच्याजवळ आमचे पूर्वज घोड्यावर जे ब्रिटिश त्यांच्याकडे घोडे होते, ते घोड्याचे काम करायचे तिथे. घोड्या पाग्याचं सांभाळ करायचे त्यांच्याबरोबर. त्यामुळे त्यांना रिसालेवाले म्हणत होते. अच्छा. बरं, हे बाबासाहेब आंबेडकर इथं आले त्याचं पूर्व इतिहास काय समजा, ते कसे काय आले इथं तुला? आता इतिहास तर मला तर मी काही जन्म झाला नाही माझा, परंतु इथं ते दादाराव काळे आपल्या दलितमध्ये, आपल्या औरंगाबादमधले पहिले दलितमधले नगरसेवक. कसे काय नगरसेवक झाले ते? आमचा हा जो उस्मानपुरा वॉर्ड होता त्या वॉर्डामधून आम्ही त्यांना निवडून मतदान दिलं. कुठल्या पक्षाचे होते ते? समाजवादी पक्षाचे. समाजवादी पक्ष. तर त्यांनी आणलं होतं बाबासाहेबांना? बाबासाहेबांनी काय त्यावेळेस त्याची पस्ताकोम म्हणून त्यावेळेस इथं आपल्या यांचं राज्य होतं हैदराबादच्या निजामात. तर त्या निजामामध्ये पस्ताकोम म्हणून आपली इथे एक संघटना होती त्यांची. तर त्या संघटनेचे ते अध्यक्ष होते इथल्या त्या भागाचे. पस्ताकोम म्हणजे मागासवर्गीय अशी त्यांच्या पस्ताकोम म्हणजे ते उर्दू शब्द आहे. पस्ताकोमचे ते अध्यक्ष होते. आणि संभाजी वाघमारे म्हणून माझे भावांचे पुतण्या होते आमचे ते त्या बॉडीवर होते. ते सुद्धा होते. ते त्यांचे बॉडीचे मेंबर समजा काही सांगता येईल? हा, आहे ना माझ्याकडे. हे तुमच्याकडे ठेवू का? पस्ताकोम पदाधिकारी श्री दादाराव लक्ष्मण काळे, माजी नगरसेवक, अध्यक्ष मोहनराव मनाजी दोंगरले, हे सेक्रेटरी. पोचन्ना मुथ्या हे खजिनदार होते. आणि संभाजी वाघमारे सहसचिव होते. पस्ताकोमची जी नॅशनल लिडरशिप होती समजा, राष्ट्रीय नेतृत्व नाही, म्हणजे हे एक संघटना होती त्यांची. ही मराठवाडी संघटना होती ना? त्याचं मूळ नेतृत्व कोण करत होतं? हे दादाराव काळे करत होते. नाही, म्हणजे हैदराबाद त्याचे मूळ नेतृत्व इथं ते किशनराव म्हणून एक होते, ते छावणी कांबळे, दंडकिशन कांबळे. अच्छा. ते मूळ होते औरंगाबादचे. आणि यांचं पूर्ण नेतृत्व भाग्यरेड्डी वर्मा करत होते का आपले ते बी एस व्यंकटराव यांचे मूळ होते हैदराबादचे आपले. अच्छा. श्यामसुंदर ते आपले छावणीचे ते सुद्धा छावणीचेच होते. श्यामसुंदर. अच्छा. त्यांचे ते हे करणारे श्यामसुंदर, बी व्यंकटराव हे यांचे कार्यकर्ते होते. ते हे करणारे. पण त्याचं मूळ काम काय असायचं? स्वरूप काय होतं त्यांच्या कामाचं? ते मागासवर्गीय लोकांचं, आपल्या लोकांचे हे करायचे. म्हणजे त्यांचे प्रश्न, त्यांच्या विकासाबद्दल. मूळ प्रश्न काय होते? म्हणजे काय सांगायचे ते लोकांना? येऊन लोकांना सांगायचे की बाबा जे मागं आपले लोक आहेत, गावकी सोडा वगैरे, गावकी सोडा, मुलांना शाळेत टाका, मृतमांस खाऊ नका, चांगले राहा, स्वच्छ राहा. महिलांच्या बाबतीत समजा, ज्या महिलांनी समजा मुसलमानाकडे जाऊ नका, तुम्ही गौरवासी होऊ नका वगैरे, व्यसन सोडा. मग हे काम करत असताना त्यांना काही अडचणी वगैरे आल्या तर एखादा किस्सा तुमच्यामध्ये आहे का? तुमच्या ऐकू त्यांना मारहाण झाली किंवा काही झालं, किंवा एखाद्या गावामध्ये गावकी सोडली, लोकांनी मारला, असं काही तुम्ही ऐकलेलं आहे का त्या काळात? तसं काही मला एवढं नाही ऐकलं. बरं, ठीक आहे. मग बाबासाहेबांच्या आगमनाचं सांगा काय? कोणाचं? बाबासाहेब कसे आले त्या दिवशी तुम्ही सांगितलं? हा, बाबासाहेब अशा आले. बाबासाहेब 15 ऑक्टोबर 1933 मध्ये सायंकाळी बाबासाहेब प्रमुख कार्यकर्ते
औरंगाबाद सकाळी 7 वाजता त्यांची प्रथम आगमन झाले इथं. इथं. तर ती जो आहे तो एरिया बाबासाहेबांनी जे ठेवलं होतं ते तो निजाम बंगला. नाही नाही तो त्या प्रथम मुक्काम उस्मानपूर मनसुयार जंग मनसुरिया जंग याची हवेली होती. त्या देवडी होती त्याची देवडी. देवडी म्हणत होते. त्या देवडीमध्ये बाबासाहेबांचा मुक्काम ठेवला होता. बाबासाहेब 15ला ज्यावेळेस आले बाबासाहेब इथं 2 दिवस होते 15 आणि 16 तारीख. तर 15ला ज्यावेळेस बाबासाहेब संध्याकाळी 7 आले तर मग ह्या आपल्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेब येणार तर बाबासाहेब हे इंचूरहून आले रणखंबीच्या ह्याच्यात विंचूर नाशिकमधून काही बाबा तिथं त्या इंचूरमध्ये रणखंबेचा काही कार्यक्रम होता त्यांच्या आईचा काही अर्जुन आणि त्यांना ते घेऊन ते तिथून बाबासाहेब आले. त्यांचा आणि मला बी.एस. मोरेंचा काही नातेसंबंध होता ना. हा बी.एस. मोरे बी.एस. मोरेनेच इथे जे दादाराव काळे जे आपले लोक होते त्यांना इच्छा होती की बाबासाहेबाला या भागात घेऊन यायचं म्हणून त्यांनी मग बी.एस. मोरेनी ह्या दादाराव काळे सगळ्याला घेऊन ते बाबासाहेबांना प्रथम तिथे जाऊन भेटले. मग बाबासाहेबांनी येण्याची त्यांना हे दाखवलं की मी येतो. मग बाबासाहेब प्रथम इकडे 1933 मध्ये या ठिकाणी बाबासाहेब 15 तारखेला सायंकाळी 7 वाजता त्यांचं आगमन झालं. तर हॅमलेट मोटर त्यावेळेस ती हिलमन मोटारीतून ते बाबासाहेब आले. मार्गदर्शन ठेवतो बाजूला जेव्हा ते इथं आले संध्याकाळी सायंकाळी त्यांचा तिथं मुक्काम राहिला बाबासाहेबांचा. नंतर बाबासाहेब 16 तारखेला भीमपुरा जुना वाचा याला 12 पत्थर म्हणतो त्या या ठिकाणी बाबासाहेब आगमनाची तयारी करण्यात आली. बाबासाहेब येणार होते. तर सगळ्या लोकांनी मग दगड आपल्या कार्यकर्ते यांनी बाबासाहेबाला तिथून हा तो भाग इकडे दर्गा रोड आहे ना त्या दर्गा रोडवरती बिल्डिंग आहे. त्यावेळेस हे सगळं जंगल होतं. आणखी आहे ती बिल्डिंग मनसुरिया बिल्डिंग ती होती आता आहे की नाही पण ती होती ती जुनी बिल्डिंग होती ती. आता आहे की नाही पण होती ती. तर तिथून मग बाबासाहेबांचं जाण्या येण्याची व्यवस्था कार्यकर्त्यांनी केली होती. तर बाबासाहेबांची व्यवस्थेतून ते बाबासाहेब निघाले तिथून तर त्या मोटारीनेच तर बाबासाहेबाला रस्ते म्हणून त्यावेळेस असे रोड काहीच असे पाऊल वाट होते सगळे. तर त्या पाऊल वाटासाठी बाबासाहेबाला त्यांनी काय केलं की रस्ते तयार केले लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांनी. आणि ते रस्ते कसे तयार केले की असे चौबाजूने विटा दगड असे रोड आणि त्याच्यावर चुना लावून आणि चुना गेरू म्हणतात ते ते लावून त्याचं बाबासाहेबाला तो रोड असा तात्पुरता रोड त्यावेळेस आपल्या कार्यकर्त्यांनी तयार केला. हा म्हणजे वाट तयार केली आणि मग तिथं वरती हे लावले आपले फरारे पताके लावले बाबासाहेबाला. आणि मग बाबासाहेबचं आगमन संध्याकाळी बाबासाहेब उठले चहा आंघोळ बिंघोळ स्नान झाल्यानंतर चहा पाणी तिथून करून बाबासाहेब तिथून निघाले. मग जेव्हा बाबासाहेब तिथून निघाले ती रस्ता त्यांना ठेवला होता तोच त्या रस्त्याने मार्ग. तर त्यावेळेस प्रत्येक याच्यावर आपला एक तरुण कार्यकर्ता त्या ठिकाणी होता. लोकांनी काठी देऊन हातात काठ्या घेऊन तर ते त्या ठिकाणी एक अशा याच्यावर कार्यकर्ते उभे होते बाबासाहेबांचं स्वागत करण्यासाठी. तेव्हा जेव्हा बाबासाहेब आले तेव्हा त्यांनी मोठा याच्यानं जय जयकार करत बाबासाहेबाला घेऊन इथं आले. हे सगळं असं काही हे नव्हतं. सगळं मोकळं होतं. हे आपल्या फक्त झोपड्या वगैरे असते घर लहान आपले मातीची घरं होती लोकांची आपली. बाबासाहेब इथं आले. तेव्हा बाबासाहेब इथं आल्यानंतर मग आपल्या लोकांनी काय केलं कार्यकर्त्यांनी हे जे मेन कार्यकर्ते त्यांनी मग बाबासाहेबाला महिलांना उभं केलं. मग आपल्या महिला ज्या होत्या त्यांना आरती देऊन बाबासाहेबांना आरती करून कुंकू हे लावून बाबासाहेबांचं त्यांनी त्यावेळेस आरती करून त्यांच्या ओवाळण्या केल्या. बाबासाहेबांची ओवाळणी केली. आणि मग बाबासाहेब तिथे येऊन आपल्या त्या विहारात बसले. तेव्हा ते मातीचं होतं. म्हणजे त्या काळात काय होतं विहार नव्हतं चावडी जशी आपले लोक भजन म्हणजे आपले जे जुने म्हातारे होते भजन गायचे
आणि त्या काळात हे श्रावण मास महिना होता ना, ते ग्रंथ बसवायचे. ग्रंथ बसवायचे. कुठला ग्रंथ बसवायचे? ते तुमचं रामायण, महाभारत हे त्या काळात लावायचे. आणि संस्कृतमध्ये होतं ते. तरी आपल्याला त्या काळात आपल्या जे लोक आपले पूर्वज होते त्यांना येत होतं ते वाचता येत होतं. वाचता येत होतं. आमच्या भावाला सुद्धा वाचता. आणि मग त्याचं मराठीत लोकांना ते सांगायचं. तर त्यासाठी ते चावडीप्रमाणे ते. बरं, ते कसे शिकले होते संस्कृत? त्यांना तर कोणी शिकवत नव्हतं. ते असेच आपल्या याच्यानं शिकले आपल्या लोकांच्या बरोबर हे करून. कारण त्यावर जास्त शिकलेले नव्हते ते लोक. आणि लोकांच्या याच्यावर ते आपले शिकले. जेवण वगैरे द्यायचे त्यानंतर मध्ये ग्रंथ संपला की ग्रंथ संपला की भंडारा करायचे. जेवण करायचे, जेवण द्यायचे. मग त्या ठिकाणी बाबासाहेब ते तिसरा त्या ठिकाणी सकाळी म्हणजे आले तिथे बाबासाहेब. मग बाबासाहेब बसले. मग बाबासाहेबांनी सगळ्यांना विचारपूस केली काय आपलं कसं आहे. ते म्हणजे बाबा आम्ही सगळे व्यवस्थित आहे. मग बाबासाहेब म्हणले की बाबा तुम्ही मुलांना शाळेत टाका, हे असे स्वच्छ राहा आणि तुम्ही हे जे असे जे आहेत जनावर ते करू नका आणि व्यवस्थित राहा. आणि मी नंतर पुढच्या वेळेस आलो तर तुम्हाला शिक्षणाची व्यवस्था करेन म्हणून सांगितलं. नंतर त्यांनी त्यावेळेस पाठवा. त्यांनी सांगितलं आपल्या वेळेस आपल्या मुलींना शाळेत पाठवा, जुन्या चालीरीती तुम्ही सोडून द्या, स्वतःचा उद्धार करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. या भाषणानंतर बऱ्याच कार्यक्रम बाबासाहेबांच्या बरोबर फोटो काढून घेतले. पण ते फोटो आपल्याकडे नाही आहेत. दुपारी डॉक्टर बाबासाहेब इतर कार्यकर्त्यांवरील दलित प्रस्ताव मंडळाच्या मार्फत बाबासाहेबांना जेवण देण्यात आलं. तर ते जेवण इंग्लिश पद्धतीने जेवण देऊन देण्यात आलं बाबासाहेब. ते बाबासाहेबांनी भरपूर जेवण केले. जेवण झाल्यानंतर विश्रांतीच्या डॉक्टर बाबासाहेबांनी दलित वस्ती प्रस्ताव मंडळाच्या लोकांना बोलावून विचारले की आपण हे जेवण दिले मला फार आवडले, आपण एवढा मोठा खर्च का केला? मी साधे जेवण सुद्धा मोठ्या आनंदाने घेतले असते. त्यावेळेस लोकांनी उत्तर दिले की आम्ही याच्यामध्ये काहीच खर्च केलेला नाही. सर्व मंडळी बटलर म्हणून इंग्रज गोरे लोकांकडे आम्ही काम करतो. आपण येणार म्हणून आम्ही त्यांच्याकडून जेवणाचे साहित्य आणले, स्वतः हाताने तयार केले. हे ऐकून बाबासाहेब आंबेडकर फारच खुश झाले. त्यामध्ये काही लोकांना बटलर इंग्लिश बोलता येत होती हे बघून बाबासाहेबांना फारच आनंद झाला. व त्यांनी लोकांबरोबर बटलर इंग्रजीमध्ये बोलले. डॉक्टर बाबासाहेब इंग्रजी काय भानगड म्हणजे ग्रामर नसतं ते. बटलर म्हणलं ते इंग्रज कशी आहे की लोकांनी ऐकून आपले लोकांनी त्याबरोबर राहत होते लोकांबरोबर. आणि ती त्यांची जी बोलणी ऐकून म्हणजे बटलर म्हणजे ही ग्रामर नाही त्याच्यामध्ये. जसं एखादं उदाहरण तुम्ही सांगू शकता? म्हणजे जसं आपण बोलतो नाही का कमिंग आणि हे जे शब्द आहेत इंग्रजी शब्द, तसे त्यांचे शब्द ऐकून आपले लोक त्याच्या संग राहत होते म्हणून ते खरं बोलायचे. असं कोण कोण बोलतो समजा बटलर इंग्लिश मध्ये? काही नावं सांगता येईल का तुम्हाला? त्यावेळेस बघा हे कोचन्ना मुत्याल होती आणि आमचे वडील सुद्धा हे होते कुचनराव, किशनजी संभाजी वाघमारे या लोक. दंडकिशन कामगिरी सांगितले ते बी होते. ते बी बाबासाहेब आले म्हणून ते बी आलेले होते. ही सगळी मंडळी बोलायची. ही सगळी मंडळी तिकडे बटलर म्हणून काम करायचे. काय करायचे? गोऱ्या लोक इंग्रजी लोक त्यांचे स्वयंपाक म्हणून आणि बटलर म्हणून कसं म्हणजे ते त्यांचे हे करायचे म्हणजे त्यांचे जे पलंगचे आहेत ना बिछाणामध्ये ते सगळं साफ करून बिछाणा व्यवस्थित करून देणं. त्या छावणीवरती एक नौकर म्हणून त्याच्यामध्ये ते काम करत होते. आणि मग नंतर कुठे गेले बाबासाहेब तिथनं? मग इथून बाबासाहेबांनी जेवण केल्यानंतर पैठण गेटला गेलं सभा घ्यायला. नंतर त्यांनी सांगितलं की विशेष म्हणजे दादाराव काळे उत्तरमळी बाबासाहेब यांना जेवणानंतर काही फळे दिली होती. संत्री, मोसंबी, दौलताबादचे पेरू, पपई इत्यादी फळे. त्यापैकी खुद बाबासाहेब खूप संत्री, अर्धी मोसंबी, पपईची फोड, एक पेस इत्यादी मोठ्या आनंदाने खाल्ली. जेवणानंतर डॉक्टर बाबासाहेब भेटीस आलेल्या सर्व मंडळीशी चर्चा करून येथील निजाम राजवटीतील माझ्या मंडळीस आपण व सरकारी काही मदत, सहकार्य आणि सवलती शैक्षणिक इथे देत असतात का किंवा नाही, त्यांना कशा प्रकारे सामाजिक वागणूक दिली इत्यादी बाबीविषयी चर्चा करून माझं मार्गदर्शन केले होते. ही चर्चा सुमारे 7 वाजेपर्यंत सुरू होती. या चर्चेत बाबासाहेबांनी
सर्व श्री दादाराव काळे त्यांचे सहकारी कार्यकर्त्याजवळ 1.5 तास खालील महत्त्वाच्या प्रश्नावर आणि सर्व बाबीवर चर्चा करून मार्गदर्शन करून ह्या चर्चेत प्रामुख्याने येथील निजामी राजवटीतील शैक्षणिक सामाजिक प्रश्न परिस्थिती सामाजिक वागणूक आणि निजाम सरकारकडून मिळणाऱ्या काही सवलती इत्यादी उदाहरण यावर त्या काळी पस्ताकोम दलित समाजातील शाळकरी मुलांना आठवडी 5 किलो धान्य ज्वारी सरकारकडून शाळेच्या मुख्याध्यापकाच्या मार्फत त्या विद्यार्थ्यांना उदरनिर्वाहासाठी दिली जात असे. दलित विद्यार्थ्यांना 5 किलो ज्वारी अशा या सवलतीचा लाभ त्यावेळी प्रामुख्याने उर्दू माध्यमातून शिकत असताना उर्दू मीडियम उर्दू होते त्यावेळेस आणि आपले लोक उर्दू शिकत होते. आपल्या लोकांना उर्दू चांगली येते. घेतल्याने काळे यांनी आवर्जून सांगितले दादाराव काळे आणि बाबासाहेबांनी. बाबासाहेबांनी थोडी विश्रांती घेतली व त्यानंतर सायंकाळी चहा पाणी घेऊन सर्व लोकांचा प्रेमाचा अनुभव घेऊन दुसऱ्या कारणासाठी रवाना झाले. पैठण गेटला गेली. मग याच वेळेला जे आले होते बाबासाहेब त्यावेळेला दौलताबादच्या किल्ल्याला भेट दिली त्यांनी? नाही, त्यावेळेस बाबासाहेब इथं फक्त इथून पैठण गेटला गेले. नाही, दौलताबादच्या किल्ल्याचा जो इन्सिडेंट झालेला आहे बाबासाहेबांसोबत त्यांना पाण्याला हात लावल्यामुळे जो प्रकार झाला समजा दौलताबादच्या किल्ल्यामध्ये. नाही, मला हे जे आपले अंगरक्षक मामासाहेब सावळे होते ना बाबासाहेबांचे त्यांची मुलाखत घेतली. त्यांनी मला सांगितलं होतं की बाबासाहेबांची दौलताबाद पाहण्याची इच्छा झाली. तर मग आम्ही बाबासाहेबाला घेऊन दौलताबादला गेलो. तर बाबासाहेबांना त्यावेळेस हे चालना येत नव्हतं, म्हणजे खुर्चीवर होते. तर आम्ही खुर्चीवर घेऊन बाबासाहेबांना दौलताबाद. नाही, हे तर 33 ची गोष्ट सांगतोय मी. 33 ला त्याला चालता येत होतं. ही 56 ची गोष्ट सांगत होती. 33 ला नाही, बाबासाहेब इथून पैठण गेटला गेले. पैठण गेटला सभा घेतली. बेगमपुऱ्यात गेले का? बेगमपुऱ्यात गेल्यानंतर नाही, बाबासाहेब पैठण गेटून मग गेले. इथून फक्त भीमपुरा होते आणि पैठण गेट आणि तिथून मग बाबासाहेब गेले. धन्यवाद.